नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 8 ओवी क्रमांक 181 ते 210 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 181. मनोनी अक्षर जे म्हणजे तेवीची म्हणता बोधूही उपजे, जया परो ते पैसून देखिजे, या नाम परमगती. याचा अर्थ, म्हणून ज्याला अक्षर नाश न पावणारे म्हणतात त्याचा अक्षर म्हणण्यातच बोध उत्पन्न होतो. याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही आणि याचेच नाव परमगती होय. ओवी क्रमांक 182. परी आगवा इही देहपुरी, आहे निजे लियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणोनिया. याचा अर्थ, परंतु ते या शरीरात व्यापून राहिलेले असून झोपल्याप्रमाणे आहे, का की ते व्यापार करवित नाही व करीतही नाही. ओवी क्रमांक 183. एरवी जे शारीर चेष्टा, त्या माझी एकही न ठकेगा सुबटा, दाही इंद्रियांची या वाटा, वाहतची या हाती. याचा अर्थ, हे महावीरा अर्जुना, एरवी शरीराच्या सर्व व्यापारात एकही व्यापार राहत नाही, 10ही इंद्रियांचे व्यवहार चालूच आहेत. ओवी क्रमांक 184. उकलुनी विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुखदुःखाचा राजवांटा, भीतराही पावे. याचा अर्थ, विषयरूप बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरू झाल्यावर त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाचा मुख्य हिस्सा अंतर्यामी अंतःकरणालाही प्राप्त होतो. ओवी क्रमांक 185. परी रावो पहुडलिया सुखे, जैसा देशींचा व्यापारू न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे, करीतची असती. याचा अर्थ, परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे त्याच्या राज्यातील व्यापार राहत नाहीत, प्रजा आपल्या प्राप्तीच्या इच्छेने व्यापार करीतच असते. ओवी क्रमांक 186. तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरणवायूचे. याचा अर्थ, त्याप्रमाणे बुद्धीचे जाणणे अथवा मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे व प्राणवायूंचे स्फुरण पावणे. ओवी क्रमांक 187. हे देहक्रिया आघवी, न करविता होय बरवी, जैसा न चालवी ते नीरवी, लोकू चाले. याचा अर्थ, हे सर्व देह व्यापार त्याने न करविता आपोआपच होतात, ज्याप्रमाणे सूर्याने न चालविता त्याच्या प्रकाशाने लोकत्रय चालते. ओवी क्रमांक 188. अर्जुना तया परी, सुतला ऐसा आहे शरीरी, म्हणून पुरुषुगा अवधारी, मनिपे जयाते. याचा अर्थ, त्याप्रमाणे अर्जुन, तो शरीरात झोपल्यासारखा स्वस्थ आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात असे समज. ओवी क्रमांक 189. आणि प्रकृती प्रतिव्रते, पडेला एक पत्नी व्रते, येणे ही कारणे जयाते, पुरुषू म्हणोये. याचा अर्थ, आणि मायारूप पतिव्रतेच्या एक पत्नी व्रतात पडल्यामुळेही हा पुरुष हे नाव पावला आहे. ओवी क्रमांक 190. पै वेदाचे बहुवसपन, देखे चीना जयाचे अंगण, हे गगनाचे पांघरून होय देखा. याचा अर्थ, परंतु वेदाने पुष्कळ तऱ्हेने विचार केला तरी ज्याचे अंगणही दृष्टीस पडत नाही व ज्याच्यात आकाशाचा समावेश झाला आहे. ओवी क्रमांक 191. ऐसे जाणुनी योगीश्वर, जया ते म्हणती परात्पर, जय अनन्य गतीचे घर, गिवसीत ये. याचा अर्थ, असे जाणूनच योगीजन, ज्याला जीव व प्रकृती यांच्या पलीकडचा म्हणतात, तो एकनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्यांचे घरी येतो. ओवी क्रमांक 192. ते तनु वाचा चित्ते, नाही कती दुजिये गोष्टी ते, तया एकनिष्ठेचे पिकते, सुक्षेत्र जे. याचा अर्थ, जो एकनिष्ठ भक्त काया वाचा मने करून दुसरे काही जाणत नाही, त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे
ते उत्तम शेत होय. ओवी क्रमांक 193. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू, ऐसा साच जयाचा मनोधर्मू, तया अस्तिकाचा आश्रमू पांडवा गा. याचा अर्थ, हे पांडवा, हे त्रैलोक्य भगवत रूप आहे, असा खरेच ज्यांचा मनोभाव आहे त्या आस्तिक भक्तांचा हा आश्रमच होय. ओवी क्रमांक 194. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशांशी. याचा अर्थ, जे निर्भिमान्याचे वैभव, जे गुणातीतांचे ज्ञान व जे निस्पृहाचे सुखोपभोग घेण्याचे स्थान. ओवी क्रमांक 195. जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथाचे मायपोट, भक्तीसी उजू वाट जया गावा. याचा अर्थ, जे संतोषी जनांचे भोजन, जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागतांचे मायपोट व जे भक्तीने चालणाऱ्याला मोक्षरूपी गावांची सरळ वाट. ओवी क्रमांक 196. हे एक एक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया, पै गेली या जया ठाया, तो ठावोची होई जे. याचा अर्थ, धनंजया, असे एक एक सांगून उगीच किती वर्णन करू, परंतु ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य तृप्तेला पावतो. ओवी क्रमांक 197. हिवाची या झुळुका, जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर झाली या अर्का, तमची प्रकाशू होय. याचा अर्थ, थंडीच्या झुळुकेने जसे गरम पाणी थंड होते किंवा सूर्य उगवल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो. ओवी क्रमांक 198. तैसा संसारू जया गावा, गेला सांता पांडवा, होऊनी ठाके आघवा मोक्षाच्याची. याचा अर्थ, त्याप्रमाणे पांडवा, अज्ञान व त्याचे कार्य जग ज्या परमात्मरूपी गावाला गेले असता जे आपणच मोक्ष होऊन राहते. ओवी क्रमांक 199. तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनची अग्नी झाले, पाठी न निवडेची काही केले काष्टपण. याचा अर्थ, तसेच लाकूड विस्तवात घातले असता विस्तवच होऊन राहते व मागून निवडू गेले असता त्याचे लाकूड पण दृष्टीस पडत नाही. ओवी क्रमांक 200. ना तरी साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नवे पंडूसुता जिया परी. याचा अर्थ, किंवा पंडूसुता, ज्याप्रमाणे साखर झाल्यावर पुन्हा चातुर्यानेही तिचा ऊस करिता येत नाही. ओवी क्रमांक 201. लोहाचे कनक जहाले, हे एके परिसेची केले, आता अनेक कैचे ते गेले लोहत्वानी. याचा अर्थ, लोखंडाचे एक वेळ परिसाने सोने केले, नंतर असा दुसरा कोणता पदार्थ आहे की त्याचे गेलेले लोखंड पण परत आणील. ओवी क्रमांक 202. मनोनी तूप होऊनी मागवते, जेवी दूधपणान येची निरुते, तेवी पावोनी या जयाते पुनरावृत्ती नाही. याचा अर्थ, म्हणून तुपाचे ज्याप्रमाणे पुन्हा खरोखर दूध होत नाही त्याप्रमाणे ज्या प्रत गेले असता पुन्हा जन्म नाही. ओवी क्रमांक 203. ते माझे परम, साचो कारे निजधाम, हे अंतुवट तुझ वर्म दाविजत असे. याचा अर्थ, तेच माझे खरे उत्तम ठिकाण होय, हे गुह्य वर्म तुला स्पष्ट करून सांगितले आहे. ओवी क्रमांक 204. तेवीची आणिकेही एके प्रकारे, हे जाणता आहे सोपारे, तरी देह सांडी तेनी अवसरे जेथ मिळती योगी. याचा अर्थ, त्याचप्रमाणे देहावसनानंतर ज्या स्वरूपाला योगी प्राप्त होतात ते गुह्य वर्म आणखी एका प्रकाराने समजण्याला सोपे आहे. ओवी क्रमांक 205. अथवा अवचटे ऐसे घडे, जे अनवसरे देह सांडे, तरी मागवते येणे घडे देहाशीची. याचा अर्थ, अथवा अकस्मात असे घडते की जे योगी अकाली देह सोडतात त्यांना पुन्हा देह धारण करावा लागतो. ओवी क्रमांक 206.
म्हणून काळ शुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती. एरवी काळी तरी येती संसारा पुढती. याचा अर्थ, म्हणून शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात. एरवी अकाली देहावसान झाल्यावर पुन्हा जन्माला येतात. ओवी क्रमांक 207. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये दोन्ही अवसरा आधीना हाती, तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगू. याचा अर्थ, त्याचप्रमाणे मोक्ष व पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. असा जो काल तो प्रसंगानुसार तुला सांगतो. ओवी क्रमांक 208. तरी ऐके गा सुभटा, पातलिया मरणाचा माझी वटा, पाचे आपुलालिया वाटा निगती अंती. याचा अर्थ, तर हे महावीरा अर्जुना ऐक, मरणकाल जवळ आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या रस्त्याने जातात. ओवी क्रमांक 209. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमून गिळी, स्मृती नवे आंधळी न मरे मन. याचा अर्थ, असा मरणकाल प्राप्त झाला असता बुद्धीला भ्रम गिळीत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही व मनही मरत नाही. ओवी क्रमांक 210. हा चेतना वर्गू आघवा, मरणी दिसे टवटवा, तरी अनुभविलिया ब्रह्मभावा गवसनी होऊनी. याचा अर्थ, असा हा सर्व ज्ञान समुदाय टवटवीत असून अनुभविलेल्या ब्रह्मभावाचाच बोध असतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.